तळगाव घुबे गावात महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे। भर उन्हात 1 ते 2 किलोमीटर अंतरावरून डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणावे लागत आहे। ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याचे कोणतेही नियोजन केले नसल्याचा आरोप गावकरी करत आहेत। 1 महिन्यापासून नळ आले नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे। आम्ही करपट्टी नळपट्टी भरतो, मग आम्हाला पाणी का नाही असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। ग्रामपंचायतीच्या या नियोजन शून्य कारभारामुळेच पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे। या कारभाराला वैतागून आज संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला। पाणी समस्या मिटवली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असे महिलांनी सांगितले आहे। मी लक्ष्मी अंबादास जंजा, राहणार देळगाव घुबे, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा। माझ्या गावात 1 महिन्यापासून नळाला पाणी नाहीये, तर यावर काहीतरी पर्याय करावा, नाहीतर आम्ही सर्व गावातील महिलांनी इथं ग्रामपंचायतमध्ये उपोषण घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर यावर तात्पर्याने निर्णय घेण्यात यावा। देवगाव घुबे ग्रामपंचायतीमधून मी दिनकर घुबे बोलतो। या ग्रामपंचायतीला एवढा निष्काळजीपणा या कर्मचाऱ्याचा बी सरपंचाचा बी 15 दिवस झाले, 1 महिना झाला नळणी लोक असे भटकू राहिले, जंगलात जाऊन राहिले पाणी आणायला। याला वेळोवेळी सूचना देऊन सुद्धा हे ड्युटी करतात। हे शाळेवर आहे सरपंचपती आणि एक ग्रामसेवक बी 15-15 दिवस येत नाही आणि लोक वसुल्या कसे देतील, पाणीच नाही लोकायला। लोक असे भटकून राहिले। आता उन्हाळा दिवस 1-1 किलोमीटरहून पाणी आणून राहिले। याला वेळोवेळी सांगून बी हे लक्षात घेत नाही। तरी या ग्रामपंचायत जर 2 दिवसात पाणी नाही आलं तर गावातल्या लोकांना उपोषण करायचं ठरवलं। या ग्रामपंचायतीला टाला लावायचा बंद। या ग्रामपंचायत गावकरी लोकांनी ठरवलं या लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा, नाही तर ग्रामपंचायतीला कुलूप लावण्यात येईल। ग्रामपंचायतला 1 महिन्यापासून पाणी नाही। कधी कधी ते 8 दिवसाला पाणी सोडते, कधी 15 सोडते, कधी महिना लागतो। नियोजन अजिबात नाही। आणि आता पाण्यासाठी लोक डायरेक्ट शेतातून पाणी आणून राहिले। इथं बोरलाही कोणाचंच पाणी नाही। 1-1 किलोमीटरहून लोक पाणी आणून राहिले। सगळं पाणी सुविधा असताना, पाण्याची सगळी सुविधा असताना याच्यावर निष्काळजी या लोकांची।